नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेविषयी आपण काही प्रश्न आणि त्याची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे? तर याचे उत्तर असे आहे की मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे। यापूर्वी सौर कृषी पंप योजना राज्यात राबविण्यात आली आहे काय? तर त्याचे उत्तर अशाप्रमाणे आहे। सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महाराष्ट्रात सन 2015 पासून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत। यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती। तसेच सद्य परिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप स्थापित करण्यात येत आहेत। राज्यात दिनांक 6/9/2024 रोजीपर्यंत 2,63,156 सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत। शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे? तर ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरिता वीज पुरवठा देण्यात आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाकरता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पद्धत आहे? तर या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळवण्याकरता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे। वेब पोर्टलवरून किंवा ही जी काही लिंक देण्यात आलेली आहे ही आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर या लिंकवर जाऊन अर्जदारास A1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे। सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत। या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? तर ज्या शेतकऱ्याकडे असलेल्या शेतीचा सातबारा उतारा, जलस्रोताची नोंद आवश्यक आहे, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यासाठी या कागदपत्राची सत्यप्रत आवश्यक आहे। अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा किंवा मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे। पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे। या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकाचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता असल्यास पाण्याचा स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे। अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल? लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील SMS द्वारे कळविण्यात येईल। तसेच विविध टप्प्यावर अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळविण्यात येईल। या व्यतिरिक्त अर्जदारास वेब पोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या आधारे अर्जाची सद्यस्थिती बघता येईल। प्रमाणे मित्रांनो, स्थापित केलेला सौर कृषी पंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविणे शक्य आहे काय? तर याचे उत्तर अशाप्रमाणे आहे। एकदा स्थापित केलेला सौर कृषी पंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही। शासन शुद्धीपत्रक दिनांक 5/3/2024 अन्वये सौर कृषी पंप स्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील। लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्याच्याविरुद्ध महावितरण कंपनीद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल। तर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील? तर सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या 10% रक्कम व अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या 5% एवढी रक्कम भरावी लागणार आहे। योजनेकरता लागणाऱ्या सौर कृषी पंपाची क्षमता कशी निर्धारित करावी?
तर या योजनेअंतर्गत 2.5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेचा, 2.5 एकर ते 5 एकरापर्यंत शेतजमीनधारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाची मागणी केल्यास तो अनुदेय राहील. त्याचप्रमाणे मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच वीज, वादळ, गारा यामुळे सौर पॅनलचे नुकसान होईल काय? त्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे? तर सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले असून क्वचितच वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते. एखाद्याच दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज अटकाव यंत्र म्हणजेच लाइटिंग अरेस्टर बसवण्यात येणार आहे. कृषीपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी किती असणार आहे? तर सौर कृषीपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षे राहणार आहे. या कालावधीत सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीची निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. शेतकऱ्याने सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तात्काळ कळविणे आवश्यक आहे. सौर कृषीपंपाच्या साहित्याची चोरी किंवा नुकसान झाल्यास काय करावे? सौर कृषीपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्वरित त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे म्हणजेच FIR दाखल करावी. तसेच त्याची माहिती महावितरण कार्यालयास व संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला देण्यात यावी. सौर कृषीपंपाचा 5 वर्षाकरता पंप अस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरवण्यात येतो. त्यामुळे जर लाभार्थ्याचा सौर पंप विमा कंपनीकडून नुकसान भरपाईकरता पात्र ठरेल, विमा कंपनीकडून नुकसान भरपाईकरता पंप अस्थापित करणारी एजन्सी सहकार्य करेल. मित्रांनो, सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी? सौर कृषीपंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. यासाठी महावितरणचे जे काही टोल फ्री क्रमांक दिलेले आहे 1800 233 34 35 किंवा 1800 212 34 35 उपलब्ध करून देण्यात आले आहे. मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल. सदर एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल. होतं एक मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.